नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर राज्यात दारूबंदी पोलिसांची भरती होत आहे आणि भरती लास्ट टाईम जी अपडेट आली होती ती होती 1232 जागाची. म्हणजे याच्यात एक लक्षात घ्या आपण, येणाऱ्या काळात 1232 पेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे. शेवटची भरती ज्यावेळेस झाली होती, ती भरती याच्यापेक्षा खूप कमी जागेची होती. त्यामुळे त्याचा कट ऑफ हाय गेलेला होता. आपण आता असं म्हणू नये की कट ऑफ याच्यापेक्षा खूप कमी लागेल म्हणून जरी जागा जास्त असल्या कारण की पोरांची संख्या दिवसेंदिवस अभ्यास करण्याची वाढत आहेत. त्याचबरोबर सोर्सेस सुद्धा तितके वाढलेले आहेत. पण कदाचित याच्यापेक्षा तरी जास्त जाणार नाही अशा प्रकारची आशा आहेत. आता आपण राज्य उत्पादन शुल्कामध्ये नवीन जाहिरात कधी येणार? परीक्षा कोण घेणार? याचा अभ्यासक्रम काय आहे? मैदानी चाचणीला कशाप्रकारे गुणदान पद्धती केल्या जाते? यावरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पोरांचा एकच प्रश्न आहे, की राज्य उत्पादन शुल्काची जी भरती होईल, ती एम-पी-एस-सी मार्फत होईल, की सरळ सेवा टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस मार्फत होईल? तर बघा, अजून फायनली जाहिरात याची आलेली नाही आणि ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाईल. मी तुम्हाला उगीच म्हणेल एम-पी-एस-सी घेईल, ही सरळ सेवेची भरती आहे. होऊ शकते टी-सी-एसच घेईल आणि ती प्रक्रिया फास्ट होऊ शकते. कालच आपण एम-पी-एस-सीच्या संदर्भात सुद्धा पाहिलं होतं, की लवकरच काय प्रक्रिया ही गतिमान करण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहे. तर आपल्याला नवीन जाहिरात कधी पाहायला भेटते? आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर नवीन जाहिरातीच्या संदर्भात आपण बोलूया. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करेल, ही दारूबंदी पोलीस भरतीची आपली पेड बॅच आहे. सर्व विषयाची तयारी तुम्हाला एकाच बॅचमध्ये करायला भेटेल. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जी-के आणि चालू घडामोडी सगळी बॅच हे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवल्या जाणार आहे. ओके, बेसिकसुद्धा शिकवल्या जाईल. सोबतच तुम्हाला ट्रिक्ससुद्धा शिकवल्या जाईल काही-काही गोष्टीच्या आणि ही बॅच जी आहे, आपलं जे ॲप्लिकेशन दिसतं तुम्हाला पी-पी अकॅडमी या नावाचं ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिली आहे. सर्वात वरती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर व्हिडिओच्या तुम्हाला या बॅचची लिंक आणि सध्या ऑफर चालू आहे. या ऑफरमध्ये फक्त ₹999 मध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट ₹250 मिळते. याचबरोबर आपण याच्या पी-डी-एफसुद्धा अवेलेबल करून देणार आहे प्रत्येक क्लासच्या झालेला. एक याची साधारणतः व्हॅलिडिटी आहे 8 महिने आणि तुम्हाला एक क्लास हा 3 वेळा पाहता येणार आहे. तुम्ही आता जॉइन करू शकता. त्याच्यात बॅच लेक्चर्स अपलोड करणं चालू झालेले आहेत आणि सर्व हे लेक्चर्स नवीन प्रकारचे बनवण्यात जात आहे आणि डेलीचे तिथं लेक्चर्स अपलोड होत आहे. ओके. इंग्रजी दुसरे सर शिकवतात, बुद्धिमत्ता दुसरे सर शिकवतात. मी स्वतः गणित, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान शिकवणार आहे. ओके, डन. त्याचबरोबर अशाच प्रकारे वनरक्षकची सुद्धा बॅच आहे. तुम्ही वनरक्षकची तयारी करणारे असाल तर वनरक्षकची सुद्धा बॅच तुम्ही जॉइन करून घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, नवीन जाहिरात कधी येणार? तर लक्ष असू द्या, नवीन जाहिरातीच्या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेलं होतं, की राज्यामध्ये याची पदं खाली आहेत आणि त्या पद्धतीनं आमची भरती प्रक्रियेची जी तयारी आहे ती सुरू आहेत. येणाऱ्या काळात आपण म्हणू मेमध्ये याची जाहिरात पाहायला भेटू शकते. कारण की नगर परिषदची जाहिरात भरपूर दिवसापासून रखडलेली आहे. महिला व बाल विकास आहे. त्यानंतर जलसंपदा विभाग आहे. भविष्यात पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात होणार आहे. त्याचबरोबर वनरक्षकची सुद्धा जाहिरात भरपूर दिवसांपासून रखडलेली आहे. याचा सर्व विभागाचा नवीन आकृतीबंध येतोय आणि हा आकृतीबंध साधारणतः आपल्याला आल्यानंतर तिथून काही दिवसात आपण म्हणू जाहिरात पाहायला भेटेल. नगर परिषदेची सुद्धा जाहिरात लवकरच येणार. आता राहिलं आपलं याच्या संदर्भात, की याच्यामध्ये मागच्या वेळेला लघुलेखक पद आलं होतं, लघु टंकलेखक आलं होतं, जवान आलं होतं, जवाननी वाहन चालक आलं होतं आणि त्याच्यानंतर आलं होतं एक चपराशी. तर याचं जे स्केल आहे ते पाहू शकता. बेस पे म्हणू शकतो आपण याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पोरं याला अप्लाय करतात आणि याला अप्लाय करणार. सर्वात जास्त तर पोरांचं हे टार्गेट आहे. कारण की पोरांकडे याच्यासाठी अनुभव नसणार आहे. म्हणजे तिथं काय वाहन चालकाचा परवाना असून चालत नाही पोलीस भरतीचा. वाहन चालकाचा मान्यताप्राप्त संस्थेचा काय आपल्याला तिथं परवाना सुद्धा लागेल अशा प्रकारचं लास्ट टाईम मागितलेलं होतं. आता याच्यामध्ये आधी काय गोष्टी समजून घ्यायच्या आहे, की हे पदं जे आहेत, हे सर्व सरळ सेवेचे पदं आहेत. ओके. हे वयोमर्यादा आहे, जी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली. तर वयोमर्यादेच्या संदर्भात काळजी करायची नाही. 18 वर्षाचा कार्यकर्ता इथं फॉर्म भरू शकतो आणि याची जी शैक्षणिक अर्हता आहे, ती खूप महत्त्वाचं असणार आहे. जसं इथं सांगितलेलं आहे 100 शब्दी प्रति मिनिट. त्याचबरोबर मराठी लेखनाची 30 किंवा इंग्रजी 40 मागितलेलं होतं. याचबरोबर लघु टंकलेखकाची पाहू शकतो आपण 80 शब्द प्रति मिनिट. त्यानंतर जवाना राज्य उत्पादन शुल्काचे माध्यमिक शाळा फक्त एस-एस-सी उत्तीर्ण पाहिजे याला. ओके, जवानसाठी आणि जर तुम्हाला ड्रायव्हरसाठी
अप्लाय करायचं असेल तर फक्त 7वी पास आणि वाहन चालकाचा परवाना आणि LMV लाईट मोटर व्हेकल तुम्हाला लागेल. याचबरोबर चपराशीसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण 10व्या वर्गासाठी. आता हे शारीरिक पात्रता आहेत. पोलीस भरतीची एवढीच हाईट आहे इथं 165 सेंटीमीटर. मुलींना 160 मात्र दिलेली आहे. इथं थोडंसं काळजी करून घ्या. ती मुलांसाठी हा इव्हेंट आहे. मुलींना हा इव्हेंट लागू नाही. पण मुलींना वजन हा इव्हेंट लागू आहे. ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आता मागच्या वेळेला पोरांनी 100-100 सुद्धा मार्क घेतलेले होते 120 पैकी. याच्यामध्ये 120 मार्क किती पैकी घेतले होते? ते म्हणजे हे ते 4 विषय आहेत. जसं लघुलेखक, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क यांचं 120 प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहे. याचबरोबर याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते इतकं लक्षात ठेवा. ओके, पोलीस भरतीसारखं नाही आणि 1.5 तासाचा पेपर आहे 120 प्रश्नाला. जवानी वाहन चालकासाठी आपण पाहू शकतो याच्यासाठी 120 प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहे आणि चपराशासाठी 200 मार्काचा पेपर आहे 200 गुणांसाठी. अशा प्रकारे तुम्हाला इथं चपराशाला 2 तास आहे, बाकी इकडे वरच्या पदांसाठी 1.5 तास दिलेला आहे. हे झालं अभ्यासक्रमाच्या संदर्भात. बुद्धिमापन चाचणीमध्ये अशा प्रकारचा सिलेबस असणार आहे. तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, ओके. याचबरोबर विज्ञानाच्या संदर्भात, नागरिकशास्त्राच्या संदर्भात, याचबरोबर हे वाक्यप्रचार, मनी इडम्स, फ्रेजेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं TCS, IBPSला विचारलं तसं लास्ट टाईम दिलेलं होतं. आपल्याला याची तयारी करायची आहे. अजून यावर्षीची जाहिरात आलेली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. तर हे आपण मागच्या वर्षीच्या जाहिरातीत सांगतोय की जवळपास अशीच प्रक्रिया यावर्षी सुद्धा असेल. याचबरोबर जवानी वाहन चालकासाठी काय असेल, सगळ्यात पहिले तुम्ही फॉर्म भरला, तुमची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल आणि मैदानी चाचणीत लेखी परीक्षा 120 गुणांची, मैदानी चाचणी तुमची असेल 80 गुणांची. याच्यापैकी टोटल तुमचे गुण असेल 200 आणि 200 पैकी तुमचं मेरिट लागणार आहे. 200 पैकी तुमचं मेरिट लागणार आहे. याचबरोबर माझे मित्रांनो, वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी काय विशेष प्रावीण्य अर्हताकारी क्वालिफाईंग चाचणी असणार आहे. त्यासाठी मार्क दिले जाणार नाही आहे तुम्हाला. LMV आणि जड मोटार वाहन चालवणे. याचबरोबर सदर चाचणी ही फक्त जवानी वाहन चालक या पदासाठीच घेतल्या जाईल, म्हणजे ड्रायव्हरसाठी. आणि चपराशीसाठी 200 मार्काची लेखी परीक्षा. लघुलेखकसाठी मात्र काय असेल की लेखी परीक्षा 120 गुणांची, 80 गुणांची असेल तुमची कौशल्य चाचणी, टायपिंगचं तुमचं स्पीड वगैरे चेक केल्या जाणार आहे, ॲक्युरेसी. एवढं झालं. तर हे मैदानी चाचणी असणार आहे पुरुषांसाठी, जी की 80 गुणांसाठी आहे. महिलांसाठी सुद्धा 80 गुण आहेत. फक्त पुरुषांना 1500 मीटर धावायचं आहे, मुलींना 1 किलोमीटर धावायचं आहे. टायमिंग वगैरे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईल. पहा, 1.4 निगेटिव्ह मार्किंग इतकी सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. ओके. तर निगेटिव्ह मार्किंगचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. अशा प्रकारे हे राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात भविष्यात येत आहे. तुम्ही याचं स्वप्न पाहत असाल तर आतापासून तयारी करायला हरकत नाही. तुमच्या अँगलनंच आम्ही बॅच सुद्धा घेऊन आलेलो आहे. डॉक्युमेंटचं वगैरे काही नाही, सर्व जवळपास डॉक्युमेंट तुमच्याकडे असतात. याच्यामध्ये 30-30 मार्काचा प्रत्येक विषय आहे. मराठी व्याकरण 30 मार्काला, बुद्धिमत्ता गणित 30 मार्काला, सामान्य ज्ञान 30 मार्काला, इंग्रजी व्याकरण 30 मार्काला. आपण त्या 120 गुणांची तुमची तयारी करून घेतोय. भरपूर साऱ्या मुलांचे कॉल आले. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण बॅच लॉन्च केलेली आहे. बॅच तुम्ही व्हिजिट करा. बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. मला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की तुम्ही मला WhatsApp करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि सुरुवातीच्या मुलांसाठी ही ऑफर बॅच आहे. त्यांनी पटापट जॉइन करून घ्या आणि कंटेंट अपलोड झालेले आहेत आणि रेग्युलर बेसिसवर अपलोड होत आहे. मी स्वतः शिकवतोय. ओके. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅचच्या संदर्भात लवकरच आम्ही आपल्याला जे झालेले पेपर सेट आहे ते सुद्धा विश्लेषण करणं चालू करून देऊ YouTubeच्या माध्यमातून. थँक्यू.